MSc Part 1 पेपर 3 ऑर्गॅनिक केमिस्ट्री युनिट 4 रिडक्शन. ऑक्सिडेशन पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. आता रिडक्शन पार्ट आपला राहिलेला आहे तो आपण बघू. फर्स्टली रिडक्शन. व्हॉट इज मीन बाय रिडक्शन? द रिडक्शन इज द गेन ऑफ इलेक्ट्रॉन बाय सबस्टन्स. सबस्टन्सकडून इलेक्ट्रॉन गेन करणं म्हणजे काय? रिडक्शन. इट इज ऑल्सो द लॉस ऑफ ऑक्सिजन फ्रॉम द सबस्टन्स. ऑक्सिजन लॉस करणं, एखाद्या सबस्टन्समधून ऑक्सिजन लॉस होणं याला आपण काय म्हणतात? रिडक्शन म्हटलं जातं. द रिडक्शन इन्व्हॉल्व्स द हाफ रिॲक्शन इन विच द केमिकल स्पेसिस डिक्रीज इट्स ऑक्सिडेशन नंबर डन युजली बाय द गेनिंग इलेक्ट्रॉन. एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये स्पेसिसमध्ये ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होतो. म्हणजेच काय? त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन घेतले जातात. त्याच प्रोसेसला काय म्हणतात? रिडक्शन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे रिडक्शन ऑफ CO कार्बोनिक ग्रुप टू CH2 इन अल्डिहाइड अँड कीटोन्स. क्लेमेन्सन रिडक्शन. फर्स्टली आहे क्लेमेन्सन रिडक्शन. द क्लेमेन्सन रिडक्शन इज अ केमिकल रिॲक्शन डिस्क्राइब ॲज अ रिडक्शन ऑफ अ कीटोन और अल्डिहाइड टू अल्किन युजिंग झिंक अमाल्गम अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड. HCl अँड झिंक अमाल्गम यूज करून अल्किन फॉर्मेशन करायचं. कशापासून? कीटोन किंवा अल्डिहाइडपासून. म्हणजे त्यामध्ये काय करायचं? हायड्रोजनची ॲडिशन करायची. त्याला पण काय म्हटलं जातं? रिडक्शन म्हटलं जातं. लॉस ऑफ ऑक्सिजन म्हणजे रिडक्शन आणि ॲडिशन ऑफ हायड्रोजन मीन्स ऑल्सो कॉल्ड ॲज रिडक्शन. म्हणजे क्लेमेन्सन रिडक्शनमध्ये काय आहे? ही केमिकल रिॲक्शन आहे आणि कीटोन टू अल्डिहाइड चं कन्व्हर्जन करायचं आहे आपल्याला अल्किनमध्ये झिंक अमाल्गम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl यूज करून. मेकॅनिझम. फर्स्टली काय घेतलं आहे? सॉरी, इथे रिॲक्शन आपली राहिली ना. रिॲक्शनमध्ये काय आहे? कीटोन आहे, ॲरोवरती HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि झिंक अमाल्गम. ओके, ZnHg फॉर्मेशन काय झालेलं आहे? इथे अल्किन फॉर्मेशन. म्हणजेच काय? अल्किन फॉर्मेशन म्हणजेच काय? तर इथून ऑक्सिजन आहे तो लॉस झालेला आहे. लॉस ऑफ ऑक्सिजन मीन्स कॉल्ड ॲज अ रिडक्शन. ऑक्सिजन लॉस झाला, हायड्रोजनची ॲडिशन झाली. ओके, प्रोडक्टमध्ये. मेकॅनिझम. मेकॅनिझम काय आहे? फर्स्टली आता कीटोन घेतला आहे तिथे, बरोबर. सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्सफर ZHg प्लस HCl आणि झिंक अमाल्गम आहे. आता काय केलं? सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्सफर म्हणजे एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केलेला आहे. इथे काय केलं आहे? एक इलेक्ट्रॉन असा ट्रान्सफर केलेला आहे. मग काय झालं? हा चार्ज इकडे गेला. इलेक्ट्रॉन इथे हा आहे आणि निगेटिव्ह चार्ज ZnHCl तिथे लागला. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय झालं? Zn जो आहे तो इथे कंबाईन झाला. Zn रॅडिकल जो आहे तो इथे कंबाईन झाला. म्हणजे काय? Zn आणि कार्बनमध्ये बॉन्ड फॉर्मेशन झाला. नेक्स्ट स्टेपमध्ये काय आहे? Zn बरोबर डबल बॉन्ड फॉर्म होऊन हा ग्रुप इथून लॉस झालेला आहे. तसंही चालेल किंवा हा ग्रुप इथून लॉस करून Znमध्ये डबल बॉन्ड आणायचा आणि नंतर H+ ची ॲडिशन. म्हणजे हा ग्रुप परत इथून लॉस होणार. म्हणजे फॉर्मेशन ऑफ काय? अल्किन. सिंपल रिॲक्शन आहे. क्लेमेन्सनमध्ये काय करायचं आहे? फक्त कीटोन टू अल्किन किंवा अल्डिहाइड टू अल्डिहीन तिथून ऑक्सिजन लॉस करायचा आहे. ओके, आणि तिथे हायड्रोजनची ॲडिशन करायची आहे. ही ॲप्लिकेशन आहे. 2 ॲप्लिकेशन आपण घेतलेली आहे तिथे. आता कीटोन ग्रुप इथे काय आहे? कीटोन ग्रुप आहे. इथे काय फॉर्मेशन झालं? अल्किन. इथे काय आहे? कीटोन ग्रुप आहे. इथे फॉर्मेशन काय झालं? अल्किन. म्हणजे कीटोन टू अल्किन. इथे पण कीटोन. सेकंड एक्झाम्पलमध्ये पण कीटोन टू अल्किन. लॉस ऑफ ऑक्सिजन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन. मेकॅनिझम ह्याचे पण ट्राय करा म्हणजे लक्षात येतील तुमच्या. देन सेकंड आहे उल्फ-क्रिस्नर रिडक्शन. सेकंड रिॲक्शन रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन टू अल्केन वाया द करस्पॉन्डिंग हायड्रोजन और सेमी कार्बोजन अंडर बेसिक कंडिशन. बेसिक कंडिशनला ही रिॲक्शन आहे. ओके, रिडक्शन कशाचं केलं आहे? अल्डिहाइड आणि कीटोनचं टू अल्केनमध्ये वाया करस्पॉन्डिंग हायड्रोजन यूज करून. रिॲक्शन बघू. रिॲक्शनमध्ये काय आहे? फर्स्टली कीटोन आहे.
देन NH2 प्लस H2O KOH बेस वापरला आणि थर्मल कंडिशन आहे, हिटिंग कंडिशन आहे. फॉर्मेशन ऑफ काय झालेलं आहे, अल्केन, हायड्रोजनची ॲडिशन झालेली आहे. लॉस ऑफ ऑक्सिजन. मेकॅनिझम आपण बघू. मेकॅनिझममध्ये काय आहे, फर्स्टली कीटोन घेतला आहे NH2 काय झालं आहे या रिॲक्शनमध्ये, नायट्रोजनवर लोन पेअर असणार, नायट्रोजनची लोन पेअर, एका नायट्रोजनची लोन पेअर कार्बोनिलवर अटॅक करणार. तिथून हा O मायनस नंतर परत OH झाला मग त्याने घेऊन, नंतर काय झाली, परत नायट्रोजनची लोन पेअर पार्ट घेऊन डबल बॉन्ड फॉर्म करून रिमूव्हल ऑफ H2O आणि नायट्रोजन आणि कार्बनमध्ये डबल बॉन्ड फॉर्मेशन. ओके. तर नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार, KOH आपण बेस यूज केलेला आहे. बेस काय करणार, नायट्रोजनच्या जवळचे 2 प्रोटॉन त्यातला 1 प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करणार, म्हणजे N- फॉर्मेशन झालं. ते N- फॉर्मेशन काय, डबल बॉन्ड फॉर्मेशन. इथे कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज, तिथे तो निगेटिव्ह चार्ज झाला इथे, बरोबर. फॉर्म नंतर काय, H+ची ॲडिशन, त्यामुळे H2H+ देणार. हा इथून त्याने H घेतला, इथे काय झाला, एक हायड्रोजन आता तिथे आला. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय, परत तीच स्टेप, ऑक्सिजन OHचा बेस, तिथून हायड्रोजन घेणार, परत ट्रिपल बॉन्ड फॉर्मेशन होणार, परत हा इकडे नायट्रोजन निगेटिव्ह चार्ज देणार, निगेटिव्ह चार्ज झाला, परत H+ची ॲडिशन, परत हायड्रोजन इथे घेतला, म्हणजे रिमूव्हल ऑफ N2 प्लस H2. ओके. सिंपल रिॲक्शन आहे, स्वतः मेकॅनिझम ट्राय करा, सिंपल आहे. फर्स्टली काय केलं, NH2ची ॲडिशन केलेली आहे. ओके. डबल बॉन्ड फॉर्मेशन होऊन तिथून परत बेस अब्स्ट्रॅक्ट करून परत डबल बॉन्ड फॉर्मेशन, मग परत हायड्रोजन घेणार, हायड्रोजन घेतल्यावर परत एकदा OHची म्हणजे बेस प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करणार, तिथून N2 रिमूव्ह होणार आणि मग परत आपण H+ची ॲडिशन करणार, म्हणजे H+ची ॲडिशन करत गेलो म्हणजेच काय झालं, रिडक्शन झालं. आणि लॉस ऑफ ऑक्सिजन तिथून निघून गेला म्हणजेच काय झालं, रिडक्शन झालं. द ॲप्लिकेशनमध्ये बघू. ॲप्लिकेशनमध्ये बघा, इथे कीटोन आहे फॉर्मेशन, कीटोन आहे रिॲक्टरमध्ये, फॉर्मेशन ऑफ द अल्किन, म्हणजे काय झालं, इथे ऑक्सिजन लॉस झाला, हायड्रोजनची ॲडिशन झाली. नेक्स्टमध्ये काय आहे, इथे कीटोन आहे, इथे काय झालं, फॉर्मेशन ऑफ अल्किन, म्हणजे हायड्रोजनची ॲडिशन झालेली आहे, तिथून कीटोन लॉस झालेला आहे. स्वतः मेकॅनिझम ट्राय करा, मेकॅनिझम सिंपल आहेत, एकदा नोटबुकवर लिहून काढून मेकॅनिझम स्वतः ट्राय केले तर ते पटकन लक्षात येतं. द नेक्स्ट रिॲक्शन इज हंगमिलन मॉडिफिकेशन. हे वुल्फ किर्चनरचं मॉडिफिकेशन आहे. 1 part रिडक्शन ऑफ अरिल कीटोन टू करस्पॉन्डिंग मिथिलीन विथ अ पोटॅशियम हायड्रॉक्साईड हायड्राजिन हायड्रेट. ओके. म्हणजे हे मॉडिफाईड वुल्फ किर्चनरचं फक्त हे काय आहे, मॉडिफिकेशन आहे. 1 part रिडक्शन आहे, एकाच पॉटमध्ये होणारी ही रिॲक्शन आहे. अरिल कीटोन, तिथे आपण आत्ता वुल्फ किर्चनरमध्ये बघितलं तर आपण अरिल कीटोन होते. ओके. पण अरिल कीटोनचं त्यांनी काय केलं आहे, करस्पॉन्डिंग मिथिलीनमध्ये कन्वर्जन केलं आहे. रिॲक्शन काय आहे, कीटोन आहे. ओके. आता इथे हा काय आहे, कीटोन आहे, ॲरोमॅटिक रिंग आहे इथे, हा कीटोन आहे. आणि हा इथे जो ग्रुप आहे हा तो काय आहे, ॲसिड ग्रुप आहे, त्यामुळे त्याचं काही रिडक्शन होणार नाही, तो ॲज इट इज प्रोडक्टमध्ये राहणार. आपल्याला कशाचं करायचं आहे, फक्त कीटोनचं रिडक्शन करायचं आहे. ओके. काय वापरलं आहे आपण, NH2 जो हायड्रोजाईन हायड्रेट वापरलेला आहे, H2O KOH चीच प्रोसेस आहे. क्लिथिलीन ग्लायकॉल फक्त एक सॉल्वंट यामध्ये ॲड आहे. ओके. आणि थर्मल कंडिशन, फॉर्मेशन ऑफ द अल्किन, फॉर्मेशन अल्किनच झालेलं आहे. लॉस ऑफ ऑक्सिजन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. मेकॅनिझम फर्स्टली काय आहे, सेम तीच प्रोसेस आहे. NH2 जे आपण आता वुल्फ किर्चनरमध्ये आपण बघितले, डायरेक्ट इथे वुल्फ किर्चनरमध्ये आपण काय बघितलं की डायरेक्ट इथे OH पासून हा ग्रुप फॉर्मेशन झाला होता असं बघितलं होतं. मग ती स्टेप फक्त ह्यामध्ये त्यांनी दिली आहे. कशी झाली, नायट्रोजनच्या लोन पेअरने अटॅक केली, मग O- झाला, इथला H+ घेतला, मग परत H+ घेतला, लोन पेअर त्याची नायट्रोजनची परत आली, मग काय झालं, परत आल्यावर त्यांनी परत डबल बॉन्ड फॉर्मेशन OH रिमूव्ह झाल्यावर हा प्रोडक्ट आपल्याला इथे डायरेक्टली मिळाला होता वुल्फ किर्चनरमध्ये. ही प्रोसेस फक्त त्यांनी कट केली होती, सिंपल प्रोसेस असल्यामुळे त्यांनी ती दाखवली नव्हती. नंतर काय झालं, OHची ॲडिशन, बेस आपण यूज केला, तो काय करणार, हायड्रोजन अब्स्ट्रॅक्ट करणार, डबल बॉन्ड फॉर्मेशन, आणि परत हा इथे म्हणजे काय होणार, इथे निगेटिव्ह चार्ज कार्बनवर आल्यावरती H+ परत हा इथे घेणार, H+ घेतल्यावर परत तीच सेम प्रोसेस आहे. OH ट्रिपल बॉन्ड फॉर्मेशन, हा इथे म्हणजे N2 इथून रिमूव्ह झाला, परत इथे H+ची ॲडिशन, फॉर्मेशन ऑफ द
अल्केन. सेम तीच प्रोसेस आहे, फक्त थोडंसं मॉडिफिकेशन असतं की त्याच्यामध्ये सॉल्वंट यूज केलं आहे किंवा वन पॉट आहे. ती जर वन पॉट नसेल रिॲक्शन, म्हणजे आधी प्रोडक्ट काढा आणि मग परत त्याला हायड्रोजन काढून परत पुढची प्रोसेस करा, ही असते. कारण काय काय रिॲक्शन अशा असतात की त्या वन पॉट नसतात, एकाच पॉटमध्ये होणारा रिॲक्शन नसतात. ही काय आहे, वन पॉट आहे, एकाच पॉटमध्ये होणारी पूर्ण कंप्लीट रिॲक्शन आहे. हे फक्त मॉडिफिकेशन आहे, बाकी रिॲक्टंट तेच यूज केलेले असतात. ओके, म्हणजेच काय झालं, कीटोन टू अल्किन फॉर्मेशन, फक्त लॉस ऑफ ऑक्सिजन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. दीज आर द सम ॲप्लिकेशन. आता ॲप्लिकेशनमध्ये ॲप्लिकेशनमध्ये बघितलं तर काय आहे, हे ॲरोमॅटिक कीटोन आहे. ॲरोमॅटिक कीटोनचं काय झालं आहे, अल्किनमध्ये कन्वर्जन झालेलं आहे. इथे थोडीशी चूक झाली आहे या एक्झाम्पलमध्ये की मी ती जी रिॲक्शन आहे ती जरा उलटी त्यामध्ये शिफ्ट झालेली आहे. त्यामुळे फक्त काय इथे नायट्रोजन आहे, तो फक्त रिॲक्शनचा फोटो फक्त थोडासा उलटा झाला आहे. त्यामुळे पण रिॲक्शनमध्ये बघितलं तर कीटोनपासून आपल्याला इथे अल्किनच मिळतं, फक्त ही फोटो उलटा झाल्यामुळे ती रिॲक्शन पण उलटी तशी झालेली आहे. ओके, पण इथे हा नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघितलं तर काय आहे, ॲरोमॅटिक कीटोन आहे. ॲरोमॅटिक कीटोनचं कशामध्ये झालं आहे, अल्किनमध्ये सिम्पल झालेलं आहे कन्वर्जन. देन नेक्स्ट पॉईंट आहे मेटल हायड्राइड रिडक्शन. ओके, मेटल हायड्राइड रिडक्शन, मेटलबरोबर जो हायड्राइड असतो त्याने हायड्रोजनने रिडक्शन कसं करणार ते. त्याच्यामधला पहिला आहे सोडियम बोरोहायड्राइड NaBH4 इज अ रिएजंट दॅट ट्रान्सफॉर्म द अल्डिहाइड कीटोन टू करस्पॉन्डिंग अल्कोहोल प्रायमरी अँड सेकंडरी रिस्पेक्टिव्हली. म्हणजे ह्यामध्ये काय होणार आहे, कीटोन आणि अल्डिहाइड असेल तर त्याचं अल्डिहाइडचं कन्वर्जन होणार आहे प्रायमरी अल्कोहोलमध्ये आणि कीटोनचं होणार आहे सेकंडरी अल्कोहोलमध्ये. ओके, आता NaBH4चं एक स्ट्रक्चर आहे हे Na+ आणि बोरॉन प्लस 4 हायड्रोजन आहेत, त्यामुळे ते 4 हायड्रोजन त्याने दाखवले आहेत. जे हायड्रोजन आहेत हे काय आहेत, निगेटिव्ह चार्ज असणार आहे, कारण की हायड्राइड आपण याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे, त्यामुळे हायड्रोजनवर ह्यामध्ये निगेटिव्ह चार्ज असणार आहे. ओके, ही सम एक्झाम्पल आहेत. NaBH4 काय आहे इथे, अल्डिहाइड टू अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल, अल्डिहाइड प्रायमरी अल्कोहोल, अल्डिहाइड प्रायमरी अल्कोहोल, अल्डिहाइड प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे जर तुम्ही कीटोन घेतला असता तर कीटोनचा सेकंडरी अल्कोहोलमध्ये झालं असतं. NaBH4 म्हणजे NaBH4 हा अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन करतो. एवढं लक्ष ठेवायचं, NaBH4 हा अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन करतो. थँक्यू.